त्यांचं म्हणणं काय की समजा रमेश आप्पा कराड आणि शरद दरेकर त्यांचा अर्थार्थ या प्रकरणाशी काही संबंध नाही. कारण आमचं प्रकरण आहे 2010 पासून आणि रमेश आप्पा आमदार झाले 2 वर्षापूर्वी. बरं आता रमेश आप्पाचा अर्थार्थ काही संबंध, कारण मी त्यांच्या कारखान्याचा सभासद आहे म्हणून ती ऊस चाललाय माझा त्या कारखान्यात. आप्पाचा ह्याच्यात काहीच संबंध नाही. आणि शरद दरेकरचाही काही संबंध आहे, त्यांचा तर काय संबंध आहे. ते गावचे सरपंच आहेत, त्यांना गावचा सरपंच म्हणल्यावर बोलावंच लागतं दोन्ही पार्टीला. त्यांचं म्हणणं काय की आम्ही दादागिरी करतो, गुंडगिरी प्रवृत्तीची माणसं आहोत. तर ते बघा त्यांची गुंडगिरी आहे आमची ही. माझे शेडवर त्याची बाबा त्याला 10 वेळेस सांगितलं ही फाटा तोडून घे, गावच्या पोलीस पाटलाला सांगितलं, पोलीस स्टेशनला सांगितलं 2 वेळेस, सरपंचाच्या कानावर गारानं घातलं तरी ती तुमचं शेड माझा आहे. आणि बाबळ त्याची आहे, त्याच्या गोपाळ अमनावरच्या शेतातली. मग त्याला 10 वेळेस सांगितलं की हे फाटा तोडून घे. आणि माझं कुटुंब, माझे लेकरं, लहान लेकरं या दिवसा शेडमध्ये राहतो आम्ही. जर समजा उद्या अनावधानानं समजा घटना घडली किंवा बाबळ जर शेडवर पडली तर वित्तहानी किंवा जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण? बरोबर आहे का? ह्याला जबाबदार कोण राहणार? मग त्याला 10 वेळेस सांगितलं मी ही फाटा तोडून घे. तर आता त्याच्यामुळे हे माझं शेड जनावराला आसरा करायचं, ही शेड अपूर्ण राहिले, तेव्हा मटेरियल लावून ठेवले तिथे. क्रांतिकारी जय भीम फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो. आज आपण घनसरगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर येथे आलेलो आहोत. आणि काल जी आपण न्यूज टाकलेली होती त्या न्यूजच्या संदर्भामध्ये ज्यांच्या संदर्भात ही न्यूज होती किंवा ज्या क्षेत्रासंबंधित न्यूज होती की गट नंबर 264 मधील 96 आर पैकी 46 आर ही जमीन गोपाळ शिवाजी आमनावर यांनी मी विकत घेतलेली आहे. आणि माझ्या नावानं 7/12 आहे. आणि ती 7/12 माझ्या नावानं असताना माझ्या शेताचा ऊस हे माणिक नारायण आमनावर हे कारखान्याला नेत आहेत किंवा कारखान्याला ऊसतोड करून नेत आहेत, अशा पद्धतीची न्यूज आपण काल टाकलेली होती. तर त्या संदर्भाने त्या जमिनीचे जे माणिक नारायण आमनावर आहेत तर त्यांचे हे मुलगा आहेत. तर त्यांच्याशी जाणून घेऊ की हे नेमकं प्रकार काय आहे किंवा तुमचं म्हणणं काय आहे. कारण त्यांनी फाईट फॉर राईट न्यूज चॅनलशी संपर्क साधून आमचं सुद्धा म्हणणं न्यूजमध्ये गेलं पाहिजे किंवा तुमच्या चॅनलवर गेलं पाहिजे, फाईट फॉर राईट न्यूज चॅनलवर, म्हणून त्यांनी म्हणजे कॉल केला. आणि त्या संदर्भात आपण प्रत्यक्ष घटनास्थळावर किंवा या शेतावर आलेलो आहोत. तर नेमकं काय आहे प्रकार आणि कशा पद्धतीने आहे. कारण काल गोपाळ शिवाजी आमनावर यांनी स्पष्ट सांगितलं की मी ही जमीन खरेदी केलेली आहे आणि खरेदी केलेली जमिनीपैकी माझ्या मालकीची जमीन आहे आणि ऊस माझा आहे आणि कारखान्याला तुम्ही नेत आहेत. तर नेमकं तुमचं काय म्हणणं आहे ते स्पष्ट करावे. नमस्कार, मी परमेश्वर माणिक आमनावर, राहणार घनसरगाव, तालुका रेणापूर. माझा धंदा मी शेती. तर हे प्रकरण आहे 2010 पासून. 2010च्या अगोदरचं प्रकरण आहे. तर मूळ जमीन जी आहे ही 92 आर टोटल. 92 आर जमीन आहे. माझे वडील आणि माझ्या चुलतेवारले चुलतीच्या नावे होती. 92 आर जॉईंट. आमच्यात वाटण्या झालेल्या नाहीत. मग ज्या वाटण्यानं झालेल्या नसताना देखील ह्यानं म्हणजे गोपाळ त्या आमच्या चुलतीला थोडा आमिष दाखवून त्यांच्या खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मग त्याला आम्ही सांगितलं की बाबा आमच्या वाटण्या झाल्या नाही, तू ह्याच्यात पडू नको. मग त्यानं म्हणला ती देणारे तुम्ही कोण मला अडविणारे. त्यानं आम्हाला असं म्हणला ठीक आहे मी तुला घ्यायच्या तरी घे, पण आमच्या वाटण्या झाल्या, तू ह्याच्यात पडू नको, आमचं असं म्हणणं प्रामाणिक मत आहे. मग त्याच्यानंतर त्यानं तसं म्हणल्याच्यानंतर आम्ही आमच्या आत्याला म्हणलं की ती कैलास माझा चुलत भाऊ विकून चालला, तुम्ही काही समजावून सांगा आमच्या आत्याला. मग आमच्या आत्याने कैलासची भेट घेतली आमच्या चुलत भावाची. त्याला समजावून सांगितलं विकून जाऊ नको, तू इथंच राहा. जर विकायचं असली तर तुला मग ह्यांनाच विक, आपली वडिलोपरची जमीन आहे ह्यांनाच घेऊ दे. मग त्यानं आमच्या आत्याजवळ म्हणला की मी मालक आहे, मी काय करायचं ठरवीन. मग आमच्या आत्याला उलट बोलून गेल्याच्या मग आमच्या आत्याने काय केलं, वडिलोपरची जमीन ही जमिनीत आम्हाला भेसाळ मिळावं म्हणून आमच्या आत्याने 2010ला दावा दाखल केला. मग दावा दाखल केल्याच्या नंतर 2010ला दावा दाखल केल्याच्या नंतर 2010ला ही आमच्या आत्याने जमीन पडीक ठेवली. म्हणजे त्याला कैलासला पेरू दिली, आम्हाला पेरू दिली नाही, राहू द्या म्हणली पडक. मग 2010-11ला म्हणजे जमीन पडक राहिली. मग पडक राहिली नंतर 2012ला ह्यानं खरेदी घेतली. दावा चालू असताना वादग्रस्त जमीन ह्याने खरेदी घेतली. मग खरेदी घेतल्याच्या नंतर मग 2011ला आम्ही ती वहीत केली, 2012ला ह्यानं रजिस्ट्री केली. मग आम्ही 2011पासून आम्हीच वाहत होतो जमीन, म्हणजे ह्याने खरेदी करण्याच्या पहिलं. मग जमीन आम्ही आमच्याच ताब्यात होती. मग ह्यानं पुन्हा काय केलं की 2012ने रजिस्ट्री झाल्याच्या नंतर फेरला तलाठ्याकडे अर्ज दिला. मग आम्ही फेर अडवला. फेर अडवल्याच्या नंतर ती प्रकरण गेलं तहसीलदार साहेबासमोर.
मग तहसीलदार साहेबांनी रजिस्ट्रीच्या आधारे फेरला मंजुरी दिली. मग फेरला मंजुरी दिल्याच्यानंतर ह्याची सातबारा झाल्याच्यानंतर त्यानं आमच्या विरोधात कोर्टात स्टे दाखल केला की हे विनाकारण मला जमिनी द्यायला अडथळा करायला त्यांना अतिक्रमण केले. मग त्या कोर्टानं आम्हा दोघांच त्याची बाजू ऐकून घेतली, आमची बाजू ऐकून घेतली. कोर्टाने त्याचा स्टे फेटाळला. कारण 2010ला आमच्या आत्याने दावा दाखल केला असताना ह्यानं वादग्रस्त जमीन खरेदी केली आहे. ह्या मुद्द्यावर कोर्टाने त्याचा स्टे फेटाळून लावला. म्हणजे ताबा आमचाच आहे आणि ताबा ह्यांच्याच कोर्टाने असं आदेश दिला. तेव्हापासून ताबा आमचाच आहे आणि जमीन आम्हीच वाहतो. हे सर कारण इथल्या कुणाला शेजारा पाजायला चौकशी केला तर तेही सांगतील, गावकऱ्याला कुणाला विचारलं तर तेही सांगतील. नाही सातबारा कुणाच्या नावावर होते, त्यांचेच नावानं असेल, त्यांनी विकली त्यांना. बरोबर आहे का? म्हणजे तुमच्याकडून जमीन खरेदी केली आहे का त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडूनच केली आहे ना? म्हणजे जे तुमचे चुलत भाऊ होते त्यांनी पैसे देऊनच खरेदी केली असेल, सगळे केले असेल. मग साहेब त्यांचं आमचं म्हणणं होतं ना, आमच्याच वाटण्या झाल्या नाही, आमचंच मिटलं नाही, तू कसं तुमच्या वाटण्या झाल्या होत्या? अच्छा अच्छा अच्छा. मग तू ह्याच्याकडून मुळात आमच्याच वाटण्या. दावा कधी दाखल केला? 2010ला. आणि जमीन ह्यांनी कधी खरेदी? 2012ला. म्हणजे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना? न्यायप्रविष्ट असताना म्हणजे खरेदी केली. रजिस्ट्री कशी झाली त्याची? ते आता ती का आपण काय सांगू रजिस्ट्री कशी. म्हणजे आता एखादा प्रकरण जर न्यायप्रविष्ट असेल किंवा म्हणजे त्या वादग्रस्त असेल तर त्याची रजिस्ट्री म्हणा किंवा फेर म्हणा कसं झाला किंवा काय झालं? रजिस्ट्री समजा त्यांनी रजिस्ट्राला किंवा पैसे देऊन किंवा काही केलं असं मॅनेज करून. अच्छा अच्छा अच्छा. मग ताबा तुमचाच आहे आता? 2008 पासून ताबा ह्या जमिनीवर आमचाच आहे. रजिस्ट्री तर त्यांच्या नावाची आहे किंवा सातबारा त्यांच्या नावावर आहे. मग त्या संदर्भात आपलं म्हणजे काय प्रक्रिया चालू आहे तुमची पुढची? प्रक्रिया आमचं आत्ताही म्हणणं आहे की त्याला जेव्हा समजा आमच्या आत्याच्या दाव्याचा निकाल काही कोर्ट जी निकाल देईल ती मान्य करून आम्ही समजा तुझ्या आमच्या सरकारचा लागला तर तू मान्य करायला किंवा तुझ्या बाजूने लागला तर ठीक आहे, आम्ही जमीन सोडून देऊ. नाही कारण त्यांनी पैसे देऊन खरेदी केली आहे किंवा काय झालं किंवा त्यांची फसवणूक झाली आहे. कारण त्यांनी सांगितले की ते जे तुमचे म्हणजे चुलत भाऊ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे की मला त्यांनी फसवणूक करून म्हणजे जमीन विकलेली आहे किंवा हे झालेली आहे. तर हे ताबा तुमचा आहे. परंतु आज अशी परिस्थिती आहे की ऊस जात आहे, ताबा तुमचा आहे, सातबारा त्यांची आहे. मग आता ऊसाचं बिलाचं म्हणजे काय आहे? आता काल मी MD ला बोललो म्हणजे कारखान्याच्या. ऊस लागवड आम्हीच केली आहे. त्याचं म्हणणं आहे की ऊस माझा आहे. जर समजा तुम्हाला कळतंय की समजा मी जर तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही जर ऊस लावला तर कारखान्याला नोंद करता. बरोबर आहे. बरोबर. त्यानं कुठल्या कारखान्यात त्याच्या नावावर नोंद दिली ही विचारा त्याला. अच्छा अच्छा. सातबारावर आता ह्या क्षेत्रामध्ये सोयाबीन म्हणून आहे, मी बघितलेलं तुमच्या नावाने जे आहे ते. आणि त्या ह्याच्यामध्ये जे आहे काय म्हणते त्याला, त्यांच्या नावावर जे आहे गोपाळ शिवाजी जामनावर, याच्यावर ऊस लागवड सुरू आहे. ऊसच आहे सातबारावर माझा. तुमचं म्हणजे काल बघितलेलं सातबारावर तर नव्हती ऑनलाईन नोंद माझी ऊसाचीच आहे. मग त्या व्यक्तीनं खरेदी केलेली असताना सगळं केलेलं असताना फक्त आता हे म्हणजे ताबा तुमचा आहे. बरोबर आहे का? ताबा जर त्यांचा असता तर कदाचित हे झालं. पण तुमच्या चुलत भावाचं काय म्हणजे म्हणणं आहे म्हणजे ह्या संदर्भात? चुलत भावाचं म्हणणं काय? ज्यांच्याकडून ह्यांनी जमीन खरेदी केली ती तुमच्याकडून आहेत का? त्यांचं आमचं भाषण नाही. त्यानं तर आम्हाला म्हणजे आमच्या वाटण्या झाल्या नसतात, त्यानंच आम्हाला हे करून गेला फसवून. मग आता तुमची ताबा कोणत्या आधारावर आहे नेमका ह्याच्यावर? ताबा म्हणजे वडिलोपर जे जमीन असतात एकत्र कुटुंब करता, मग पहिल्यापासून आमचे वडीलच वाहत होती जमीन. आमची चुलता वारल्याच्या नंतर आमची चुलती माहेरी जाऊन राहिली वडिलांकडे त्यांच्या. मग ती माहेरी झाली गेल्याच्या नंतर आमचे वडीलच वय जमीन व्हायची आणि त्यांना निम्मा माल द्यायची. आता नैसर्गिक न्यायाने त्यांची बी जमीन आहे ती मालक होते, त्यांनी विकली. पण आता ही तुमच्या आत्याचा हे झाला किती जणांचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये? आमचे वडील, आमची चुलती आणि आमचे 2 आत्या. अच्छा 4 जणांचे. किती 92 का 92 आर मध्ये. आणि ह्यांनी जमीन किती खरेदी केली आहे? 46 आर. म्हणजे त्यांनी रजिस्ट्री केली तेव्हा प्रकरण चालूच होतं? हो. तरी पण खरेदी झाली. अच्छा 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 अच्छा. आणि त्यांनी सांगितलं की त्यांना मारहाण झाली किंवा तलवारीनं मारलं. रमेश अप्पा कराड आमदार जे आहेत आपल्या लातूर ग्रामीणचे आमदार, त्यांचं राजकीय म्हणा किंवा त्यांच्या म्हणजे जीवावर उड्या मारणारे जे आहेत असं त्यांचं म्हणणार किंवा त्यांच्या जीवावर करते. तर माझं म्हणणं काय, आता इथं सन्माननीय शरद दरेकर यांचं सुद्धा त्यांनी नाव घेतलं, रमेश अप्पा कराड यांचंही नाव घेतलं. तर काय म्हणजे तुमचं काय म्हणजे तुमची दहशत आहे किंवा तुम्ही म्हणजे मारहाण करता किंवा म्हणजे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तुम्ही सामील आहेत किंवा तुमचं म्हणजे एक गुन्हेगारी प्रवृत्तीने तर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात राजकीय म्हणजे ह्याच्यातून? असं काहीच नाही. उलट त्यानं माझ्या वडिलाला मारलेले 2010ला केस केलेले 326 दाखल झाले. त्याने माझ्या वडिलाचा शब्द हात मोडला होता. त्याच्यानंतर आम्हाला सगळ्या कुटुंबाला, मला आणि माझ्या आत्याला आणि आत्याच्या मुलाला इथं शेतात मारले. ते 326 दाखल केले. दोन वेळेस 326 दाखल आहे.
असं आहे का? हा. नाही नाही, म्हणजे त्यांनी काल सांगताना सांगितलं की न्यूजमध्ये सांगितलं की प्रतिक्रिया देताना की मारहाण झाली किंवा म्हणजे दबाव टाकला जातो किंवा दहशत निर्माण केली तसं जाते. काहीच नाही. आणि ते त्याचं म्हणणं काय की समजा रमेश आप्पा कराड आणि शरद दरेकर त्यांचा अर्थात या प्रकरणाशी काही संबंध नाही. हां कारण आमचं प्रकरण आहे 2010 पासून हां हां हां. आणि रमेश आप्पा आमदार झाले 2 वर्षापूर्वी. बरोबर, बरं आता रमेश आप्पाचा अर्थात काही संबंध नाही, कारण मी त्यांच्या कारखान्याचा सभासद आहे म्हणून ती ऊस चाललाय माझा त्या अच्छा कारखान्यात. अच्छा अच्छा अच्छा. आप्पाचा ह्याच्यात काहीच संबंध नाही. हां हां हां. हा. आणि शरद दरेकरचाही काही संबंध आहे, त्यांचा तर काय संबंध आहे, ते गावचे सरपंच आहेत, त्यांना गावचा सरपंच म्हणल्यावर बोलावंच लागतं दोन्ही पार्टीला. अच्छा. हा. ते अशा पद्धतीने आहे. हां. तर मग आता याचं तुम्ही आता ही वडीलपार्जी जमीन आहे किंवा त्यांनी खरेदी केलेली आहे 7/12 त्यांच्या नावानं आहे आणि त्यांनी तुमच्या चुलत भावाने म्हणजे स्वखुशीनं किंवा मर्जीनं तिकडे जमीन घ्यायची म्हणून ह्यांच्याकडून विकत घेतलेली आहे, पैसे घेतलेले आहेत, मग त्यांनी खरेदी केलेली आहे, तुमचाही ताबा आहे, मग आता ही याच्यात मार्ग काय म्हणजे निघू शकतो आता तुम्हाला काय वाटतं? मार्ग काय आता साहेब, बरं त्याला आम्ही एवढं बी म्हणलो होतं, विचारा त्याला म्हणलो होतं बाबा तू पैसे दिलास. बरं रेणापूर पोलीस स्टेशन मध्ये झालंय प्रकरण, दिवे साहेब होते PI, दिवे साहेबासमोर सरपंच होते, पोलीस पाटील होते, त्यांच्यासमोर प्रकरण झालं. मग दिवे साहेब म्हणले ह्याच्यात मधला मार्ग काय निघल. मग सरपंचाला पोलीस पाटला विचार, सरपंच पोलीस पाटील काय म्हणले, समजा ह्यानं काय जी पैसे दिलाय त्याचे बँक वाजाप्रमाणे द्यायला लावा. मग तिकडे आमचं तिथं ठीक आहे ठरलं. दिवे साहेबासमोर हो म्हणला हा, आणि दुसऱ्या दिवशी बाहेर आला की म्हणतोय मला 5 रुपये टक्क्यानं पैसे पाहिजेत, मी बाहेरचे 5 रुपये टक्क्यानं काढले. अच्छा अच्छा अच्छा. हां. हां हां. म्हणजे ह्याला मिटवायचं नाही. हां हां. हा. असं आहे का? तर पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती आहे प्रत्यक्ष. कारण हा जो चाललेला ऊस आहे त्या ऊसासंदर्भात आपण काल न्यूज दिली होती. आज समोरचे जे आहेत ज्यांनी म्हणजे ज्यांचा ताबा आहे आणि ते परस्पर ऊस कारखान्याला नेत आहे, अशा पद्धतीची काल म्हणजे गोपाळ शिवाजी आमनावर यांनी प्रतिक्रिया दिली होती. पण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहत असताना ताबा यांचा दिसून येत आहे आणि यांच्या वडिलोपार्जित जमीन आहे आणि न्यायप्रविष्ट विषय आहे, परंतु 7/12 त्यांच्या नावानं आहे. त्यांनी पैसे खरेदी करून ती जमीन घेतलेली आहे, परंतु ह्यांच्या वैयक्तिक किंवा ह्याच्यातून न्यायप्रविष्ट असताना ही गोष्ट चालू आहे. तर विषय असा आहे की गावाखेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतजमिनीच्या संदर्भामध्ये जे वाद असतात ते वाद कसे विकोपाला जातात आणि या विकोपाला वाद जाऊन कुणाचाच विकास होत नाही, अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. आणि राहिला प्रश्न या ऊसाचा किंवा ह्याचा, तर कारखान्याचे जे संत गोपाळबुवा महाराज शुगर अँड ॲग्रो फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी चर्चा केली. जे योग्य आहे किंवा न्यायाची भूमिका आहे किंवा ज्यांच्या नावानं आहे, ज्यांचा कुणावरच अन्याय होणार नाही त्यांच्या नावावर हे बिल अदा करण्यात यावं, अशा पद्धतीची भूमिका आपण फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, MD आहेत, त्यांना आपण बोललेलं आहेत. तर पाहूया त्याच्यावर काय म्हणजे होऊ शकतंय आणि कशा पद्धतीने पर्याय निघू शकतोय. थांबतो या ठिकाणी. आपल्याला यावर काय वाटतंय त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.